प्रथम दर्शनी प्रेम. मी कधीही प्रथमदर्शनी प्रेमावर विश्वास ठेवला नाही. माझ्यासाठी ते फक्त एक परीकथा होती. पण एका पावसाळी दुपारी ते सर्व बदलले. मी एका बैठकीसाठी उशीर होत असल्याने शहराच्या गर्दीच्या रस्त्यावरून धावत होतो. आकाश फिकट ग्रे होते आणि हलका पाऊस सुरू झाला. माझ्याकडे छत्री नव्हती, म्हणून मी पाऊस थांबेपर्यंत एका लहानशा कॅफेमध्ये शिरलो. कॅफे उबदार आणि आकर्षक होते. ताज्या कॉफी आणि पेस्ट्रीचा सुगंध हवेत भरला होता. मी खिडकीजवळ एक सीट शोधली आणि चहा मागवला. चहा येईपर्यंत मी बाहेर पडणाऱ्या पावसाच्या थेंबाकडे बघत होतो. तेव्हाच मी तिला पाहिले. ती कॅफेमध्ये आली. तिच्या कोटावरून पावसाचे थेंब झटकत आणि बारिस्टाला हसत. तिचे केस ओले होते आणि थंडीत तिच्या गालांचा गुलाबीपणा वाढला होता. तिने बसायला जागा शोधली आणि तिची नजर माझ्यावर पडली. मी लाजत हसून नजर खाली केली. हृदयाचे ठोके वाढले. मला कधीही असा अनुभव नव्हता. ती माझ्याकडे आली आणि विचारले, "मी इथे बसू शकते का?" मी मान हलवली. बोलायला घाबरत होतो. ती स्वतःचे नाव एमिली सांगितले. आम्ही हवामान, शहर आणि आमच्या आवडत्या पुस्तकांवर चर्चा केली. तिचा आवाज मृदू आणि दयाळू होता आणि तिने मला खूप आराम दिला. बाहेरचा पाऊस गेला आणि आम्ही आमच्या बोलण्यात हरवून गेलो. काही तास गेले आणि शेवटी पाऊस थांबला. मला कळले की मी माझी बैठक चुकवली होती, पण मला काहीही वाटले नाही. एमिली आणि मी पुन्हा भेटायचे ठरवले. त्या दिवसापासून आम्ही प्रत्येक संधीवर एकमेकांना भेटत राहिलो. आम्ही शहर एकत्र अन्वेषण केले, नवीन ठिकाणे शोधली आणि कथा शेअर केल्या. तिच्यासोबतचा प्रत्येक क्षण सुंदर स्वप्नासारखा वाटला. एका संध्याकाळी नदीकाठावर चालत असताना मला माझ्या भावना सांगायची हिंमत मिळाली. मी तिचा हात धरला आणि म्हणालो, "एमिली, मी कधीही प्रथमदर्शनी प्रेमावर विश्वास ठेवला नाही, पण तुला भेटल्यानंतर माझे विचार बदलले आहेत. तू माझे जीवन सुंदर बनवले आहेस." ती हसली. चंद्रप्रकाशात तिच्या डोळ्यातील चमक आणि हलक्या आवाजात म्हणाली, "माझेही असेच आहे." आमच्या प्रेमकथेची ती सुरुवात होती. आम्ही एकत्र एक जीवन निर्माण केले, हसत, साहस करत आणि अंतहीन प्रेम करत. आणि हे सर्व एका पावसाळी दुपारी झालेल्या भेटीने सुरू झाले.